नमस्कार मंडळी. आज आहे आमच्या गावातील श्री विठलाई देवीचा जागर. तर आज विठलाई देवीची आकर्षक अशी बैठी अलंकारिक पूजा बांधण्यात आली. ही सेवा श्री वसंत पाटील व हॉटेल परक कोल्हापूर यांनी देवीचरणी अर्पण केली. ज्यांच्याकडे देवीच्या जागराची पिढ्यानपिढ्या जबाबदारी चालत आलेली असते अशी गावातील खेळे मंडळी गाव मागणीचा कार्यक्रम पार पाडतात. यामध्ये ते प्रत्येक घरी जाऊन पाळणा व आरती म्हणतात. त्यांना गावातील लोक दक्षिणा, नारळ, तेल देतात. कोल्हापुरातून दुर्ग मानवडच्या विठलाई देवीच्या यात्रेला बैलगाडीतून जाणारे भाविक आज आमच्या गावात मुक्कामासाठी थांबतात. त्यांची ही रीत पिढ्यानपिढ्या सुरू आहे. रात्री 9 वाजता खेळे मंडळी, श्रीपूजक गुरव व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती विठलाई देवीच्या जागराचे निमंत्रण देण्यासाठी वाजत गाजत सबीना घेऊन जातात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, हे आमंत्रण गावातील देवी देवतांना दिले जाते. प्रथम गावातील महादेव मंदिरात जाऊन महादेवांना आमंत्रण दिले जाते. नंतर मरगाई मंदिरात श्री मरगाई देवीला आमंत्रण देतात. नंतर हा देवाचा सबीना श्री विठलाई देवी मंदिराकडे रवाना होतो. यामध्ये गावातील तरुण मंडळी लेझीम खेळतात. यंदा या सबीनामध्ये घोडा नाचवला गेला. हलगीच्या ठेक्यावर घोडा नाचवण्याची ही पद्धत पाहून सगळेच आनंदाने भारावून गेले. यामध्ये अनेक सोंगांचा सुद्धा समावेश होता. श्री विठलाई देवी मंदिराच्या समोरील मांडावर देवीच्या जागरणाला श्री गणेश वंदनापासून सुरुवात झाली. या जागरामध्ये महादेवराव, ठकूबाई, वांगीचोर, भिल्ल अशी अनेक प्रकारची सोंगे घेतली जातात. गणगवळण, वगनाट्य अशा विविध प्रकारातून देवीच्या जागराचा रात्री सुरू झालेला हा सोहळा सकाळी मांडावर सूर्याचं पहिलं किरण पडेपर्यंत सुरू असतो. नंतर देवी समोर गाऱ्हाणी घातली जातात व जागराचा शेवट होतो. तर मंडळी, गावाकडील हा श्री विठलाई देवीच्या जागराची माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर भेटू पुढील व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. बाय.